नमस्कार सगळ्यांना. काय जोरदार आवाजात चाललाय, जोरदार आवाज आला पाहिजे. नमस्कार. आय शाबास. आदरणीय अमृताताई, आदरणीय व्यासपीठ, दिव्यज फाउंडेशन, मोरारका ग्रुप, खूप भारी वाटतंय. माझं आणि दिव्यज फाउंडेशनचं नातं गेले अनेक वर्षांचं आहे. आत्ताच ताई आणि मी म्हणत होतो की हा तिसरा कार्यक्रम आहे जेव्हा मी या कार्यक्रमाला आलोय. फार भारी वाटतं इथे यायला. या कार्यक्रमांमध्ये 2-3 फार मोलाच्या गोष्टी जाणवतात ज्या इतर कार्यक्रमांमध्ये जाणवत नाही. एक तर इथे खूप आपलेपण असतं. या कार्यक्रमांमध्ये सेवाभाव हा अत्यंत ठासून भरलेला असतो. या कार्यक्रमांमध्ये येणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री सातत्याने हा विचार करत असतो की मी काय करू शकतो, मी काय देऊ शकते, मी कसा सहभागी होऊ शकतो, मी कसं योगदान देऊन हा जो यज्ञ सुरू आहे तो मोठा करू शकतो. आणि मला असं वाटतं की असं व्यासपीठ, असे कार्यक्रम, असे फाउंडेशन्स हे वाढत राहिले पाहिजेत, असं कार्य वाढत राहिलं पाहिजे. कारण एकीकडे आपला देश प्रगती करतोय, मोठा होतोय, नव्या नव्या भराऱ्या घेतोय, तिथे ग्राउंड रियालिटी स्ट्रॉंग होत राहणं फार मोलाचं आणि महत्त्वाचं वाटतं. आणि अशा ठिकाणी दिव्यज फाउंडेशन सारखी फाउंडेशन्स अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं काम करतात. त्याबद्दल आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिवादन करूया. आदरणीय अमृताताईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम फार सुंदर काम करते. मिट्टी के सितारे असो किंवा अस्मिता असो किंवा अनेक कार्यक्रम असो. अगदी मला वाटतं मागच्या वर्षी हा कार्यक्रम मुंबईमध्ये आपण केला BMC महिलांबरोबर, आणि आता आपण नागपूरमध्ये हा सुरू करतोय. फार भारी वाटतं. आणि सगळ्या इकडे आशाताई आहेत, आपण ताई म्हणतो त्यांना, म्हणजे माता भगिनी आहेत या सगळ्या. आणि प्रत्येक वक्ता असं म्हणतोय की एक पुरुष जेव्हा शिकतो, सक्षम होतो, तेव्हा एक माणूस सक्षम होतो. एक बाई जेव्हा शिकते, सक्षम होते, तेव्हा एक संपूर्ण कुटुंब सक्षम होतं. हा फार मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. आणि दिव्यज फाउंडेशन या माध्यमातनं, या साक्षरतेच्या, सक्षमतेच्या माध्यमातनं आज अनेक महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्या सक्षमतेबद्दल आपण बोलतोय ती आजच्या काळाची गरज आहे. फक्त शारीरिक सुरक्षा, फक्त मानसिक सुरक्षा नाही, तर आर्थिक सक्षमता आज अत्यंत महत्त्वाची आहे. एक असतं पैसे कमवणं, एक असतं पैशाला पैसा जोडणं, पण एक असतं जमलेल्या पैशाचं करायचं काय, त्याचा उपयोग करणं. ते पैसे कुठे टाकावेत, कुठे न टाकावेत, कुठल्या गोष्टींपासून वाचावं, कुठली सावधानी घ्यावी, या सगळ्या गोष्टींची साक्षरता आजच्या स्त्रीला, तुम्हा सर्वांना असणं फार गरजेचं आहे. कारण ती तुम्हाला असली तर ती आपोआप तुमच्या कुटुंबापर्यंत पोचणार आहे. आणि तुम्ही हे कार्य करताय, तुमच्या कार्याला माझा सलाम. आज इथे येऊन तुमचं हे कार्य बघण्याचा, अनुभवण्याचा आणि दिव्यज फाउंडेशनच्या या यज्ञात एक छोटीशी आहुती माझी समर्पित करण्याचं मला भाग्य मिळालं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. दुनियादारी बघितला सगळ्यांनी? आवडतो? डायलॉग पाठ आहे ना, तेरी मेरी यारी. पण दिव्यज फाउंडेशन बरोबर कसं आहे माहिती आहे? दिव्यज फाउंडेशन आणि आशाताईंची यारी, मग सुपरहिट होणारी दुनियादारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.